आयुष्याचा प्रवास सांगताना खूप वाईट वाटतं. कधी असं वाटत सुद्धा नव्हतं की आपल्या समोर कॅमेरा येईल किंवा माईक हातात धरायला मिळेल. लोक म्हणतात मुलगी शिकली, प्रगती झाली. काय काय घरात अशी अडचण आहे अजून. कुणी आदरतेनं, कुणी बोलवत नव्हतं. मॅडम म्हणल्यानंतर आमचे कान नुसते तृप्त असे वाटायचे की हा आपल्याला कोणतरी आज मॅडम म्हणलं. पण हे सगळं आमच्या गटामुळे झालं. हे सगळं म्हणजे मला बघून असं कधी कधी वाटतं मी हे स्वप्नातच आहे. म्हणूनच मला असं मला वाटतं की कोण होतीस तू, कोण झालीस तू. या आहेत राणी रामदास बंदे. तळागाळातील एक साधी, शांत आणि मेहनती महिला. 10वी पर्यंत शिक्षण, आयुष्य मर्यादित, घर, स्वयंपाक आणि शेती. मात्र काळानंतर स्वतःला बदलावं लागतं असं यांचं मत आहे. म्हणूनच या आहेत खऱ्या आयुष्यातल्या मॅक्स वुमन. नमस्कार, मी राणी रामदास बंदे. मी एक शेतकरी गटाची महिला आहे. आता ती एक ओळख झाली आहे. पण आयुष्याचा प्रवास सांगताना खूप वाईट वाटतं. कधी असं वाटत सुद्धा नव्हतं की आपल्या समोर कॅमेरा येईल किंवा माईक हातात धरायला मिळेल. एका तळागाळातल्या महिलेला इतका सन्मान मिळालाय, ते पाहून मला खूपच म्हणजे आनंद होतोय. ह्याच्या अगोदर कधी सुद्धा आम्हाला म्हणजे इतकं कुणी आदरतेनं, कुणी बोलवत नव्हतं. मॅडम म्हणल्यानंतर आमचे कान नुसते तृप्त असे वाटायचे की हा आपल्याला कोणतरी आज मॅडम म्हणलं. पण हे सगळं आमच्या गटामुळे झालं. मुक्त जगण्याचं स्वप्न मात्र मनातच. आणि माझा प्रवास सांगायचा म्हणजे तर मी एक फौजीची मुलगी. म्हणजे शिक्षण 10वी पर्यंत फलटणमध्येच गेलं आणि तिथं म्हणजे सगळे सुशिक्षित लोक. नंतर नशिबानं लग्न झालं. मनात एक खंत होती की शेतकरी मिळाला म्हणून. वडिलांची खूप इच्छा होती माझी मुलगी शेतकऱ्याला द्यायची. आणि इथं आल्यानंतर शेतीतलं काही सुद्धा येत नव्हतं. आता काय करायचं? इथलं वातावरण, सासू सासरे, माझी इतकी कंडिशन बेकार. बाहेर पडल्यानंतर मला सगळी म्हणायची हा फलटणवरून आली, ही काय राहते इथं, ही राहू शकत नाही. नवऱ्याकडं पाहिलं तर ते शेतीतला फेटा. पण माझ्या नवऱ्यात इतकं चांगलं गुण होतं, आजपर्यंत नवऱ्याने मला कधी उलट सुद्धा बोललं नाही. मग त्यामुळे मला नवऱ्याचा आधार वाटायला लागला की बाबा जाऊ द्या, आहेत ना शेतकरी असले तर काय करायचं. हा एक माझ्या वडिलांनी दिलेलं ना आपल्या आई वडिलांचं नाव राखण्यासाठी आपल्याला इथं राहणे गरजेचंच आहे. तसाच माझा प्रवास चालू झाला. रोज शेतात जायचं, काम करायचं. हे करत करत सगळे घरातलं सगळं खेड्याचं वातावरण. अक्षरशः गावातलं मंदिर आहे तिथं जायचं म्हणले की माझा पदर डोक्यावर असायचा. आणि तो पदर पडला की पाठीमागून नणंद सासूबाई म्हणायच्या, "पदर घे, अशी कुठं चालली?" ही म्हणजे माझी खरी परिस्थिती आहे. माणसानं खरं वाटणार नाही. आता लोक म्हणतात मुलगी शिकली, प्रगती झाली. पण काय काय घरात अशी अडचण आहे अजून. मुक्त जगण्याचं स्वप्न होतं मात्र मनातच. दररोज टोपली डोक्यावर घेऊन रानात जाणं, घराची जबाबदारी सांभाळणं हेच त्यांचं जग होतं. अचानक कोरोना संकट देशात आलं आणि शेतकरी काय आहे ते कळलं. ते सांगताना म्हणजे मला कुणालाही खरं वाटणार नाही. पण माझी परिस्थिती तशी होती. आता ह्या काळातून मी कधीच माझं मन मला वाटायचं मी शहरातून आले आणि मला असं कधीच मुक्त म्हणजे एक स्त्रीचं मन हे असतं. तिला सुद्धा सुद्धा कोणावर बोलायला आवडतं. तिला आपल्या मनातलं सांगायला आवडतं. पण काय नाही, रोज घरात स्वयंपाक करायचा, रानात जायचं. नवऱ्याने यायचं संध्याकाळी, उद्या भांगलन करायचे. रोज ते खुरपं, रोज घरातली. आज हा वाटाणा तोडायचा आहे, उद्या तो बटाटा. बरं ते आहे ते बरोबर आहे. ते आपल्या पोटासाठी अनेक लोकांना द्यायचं ते एक काम चांगलंच आहे. पण तरी सुद्धा आपलं मन काय वाटतं, आपण शहरातून आलो. शहरात आपल्याला काय बाहेरचं सगळं बघायला असतं. पण खेड्यात काय नाही. घरी तिकडं गेले, माहेरला गेले. मी म्हणलं, एक तेव्हा मला मुलगी झालेली. मी म्हणलं भावाला म्हणलं, "अरे दादा, काय हे वातावरण, मला तर सगळं आवडते. सगळी माणसं चांगली आहेत. जाच लावते ते पण मी काढीन. रोज उठून ते डोक्यावर टोपलं घ्यायचं आणि रानात जायचं. त्याच्याशिवाय आहे का काय?" तर तो म्हणला, "त्या गावाला नाव ठेवू नको. ते गाव ते सरसेनापती प्रतापरावांचं गाव आहे. तू त्या गावाला नाव ठेवू नको." तिथून मनात जिद्द धरली. नाही, आता आपलं हेच सगळं, आपलं कुटुंब हेच त्यांचं सगळ्यांचं ऐकायला सुरुवात केली. असं करत करत माझा प्रवास पुढे चालला. मला 4 मुलं झाली. आणि असाच एक दिवस हा कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळात वाटत होतं की मला कोरोनाच्या काळात इतकी शेतकऱ्याची अवस्था, कोण जगल, मरल, वाचल असं काही सुद्धा म्हणजे शंकाच नव्हती. त्यावेळी फक्त माझा सगळी यंत्रणा बंद पडलेली. पण माझा बळीराजा आणि शेतकरीच तेवढा सगळ्यांना अन्न पुरवठ्याचं काम करत होता. आणि अचानक कोरोना आला. जग थांबलं, पण बळीराजाचं काम थांबलं नाही. शेतकऱ्याची बायको झाल्यावर एवढा सन्मान मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. हे बघून मनाला खूप समाधान वाटलं की मी एका शेतकऱ्याची बायको आहे आणि माझ्या वडिलांनी निर्णय चांगला घेतलाय. आणि आता
परत हा आला फार्मर कप आल्यानंतर एक संधी मिळाली की त्या फार्मर कप स्पर्धेत आम्ही उतरणार, आपल्या हातात माईक येणार आणि आपलं जे मन कोणाजवळ तरी सांगायचं. मग त्यावेळी शेतीकडे आम्ही वळालो. असं करत आता म्हणजे इतकं मनाला समाधान वाटते. गावातून गेलं आणि कोण म्हणलं ना कुठं पाणीही गेलं तर ती म्हणतात, ओ मॅडम तुम्ही गटात आहे ना, हे रस्त्यावर पाणी का आलं? त्यावेळी वाटलं हां माझ्या आयुष्याचं कल्याण झाले की मी एका शेतकऱ्याची बायको असून सुद्धा आज मला हे सगळं एक स्टेज मिळालं आणि त्या स्टेजवर मी माझे मनोगत व्यक्त करू लागत. असं वाटत सुद्धा मला मनात वाटत सुद्धा नव्हतं की माझ्या हातातून खुरपं जाईल आणि माझ्या हातात माईक येईल म्हणून. त्यामुळे मी खूप समाधानी आहे आणि आनंदी आहे. आणि तसेच आता आम्ही उषाताईंवर जोडले गेलोय स्मार्ट सखी म्हणून, तरी सुद्धा मी आता एक स्मार्ट झाली आहे. त्यामुळे एक तळागाळातली महिला एक स्मार्ट झाली आहे. आणि सगळ्यांचं म्हणजे इतकं स्वप्न होतं की माझ्या आईचं स्वप्न होतं माझी मुलगी शेतकऱ्याला दिली तर तिला कधीतरी संधी मिळेल. पण आता घरात तर एवढा आदर मान सन्मान मिळायला लागलाय. समजा मीटिंग वगैरे असली तर घरातले सुद्धा मिस्टर सुद्धा म्हणले की हा मॅडम आज तुमची मीटिंग आहे उरका, की मनाला खूप आनंद होतो की म्हणजे एक स्वप्न होतं ते पूर्ण झालं. हे सगळं म्हणजे मला बघून असं कधी कधी वाटतं मी हे स्वप्नातच आहे. म्हणूनच मला असं मला वाटतं की कोण होतीस तू कोण झालीस तू, हा शब्द माझ्या कानावर पडतो आणि ते खरंच व्हायला लागलं आहे. सगळं बघून आणि ह्या स्मार्ट वुमनने आम्हाला बोलण्याची संधी दिली त्यामुळे आम्ही इतका म्हणजे आम्हाला आनंद झालाय की तो आमचा गगनात मावत नाही. त्यामुळे त्यांचे मी आभार आणि धन्यवाद मानते. आज ते आपल्या जीवनात आणि निर्माण केलेल्या जगात खुश आहेत. अशा मर्दानीला मॅक्स वुमनचा सलाम.